नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट आणि गट भरती या ठिकाणी एकूण किती जागेची भरती येणार आहे, कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि तुमची एक्झाम कोण घेणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आता जाहीर करण्यात आलेली आहे। तर याबाबतचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, कालच आपण आरोग्य विभाग गट आणि गट भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहिलेली होती। तर आता या रिक्त जागेचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे। तर बघा कोणकोणत्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे आणि किती जागा या ठिकाणी येणार आहे। तर बघा मित्रांनो, आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालय यामार्फत याची संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आलेली आहे। ते विषय बघा, गट क व गट ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत। ते 100% ही भरती यावेळेस येणार आहे। 2023 मध्ये 10,949 जागेची भरती आलेली होती। तर आता गट क चे असणार आहे 4,476 जागा। लक्षात ठेवायचं, 4,476 जागा गट क चे असणार आहे 2026 च्या भरतीमध्ये आणि गट ड चे पदे असणार आहे 2,465। एकूण 6,941 रिक्त पदांची भरती मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे, संपूर्ण जाहिरात यायची आहे। या ठिकाणी सिलेबस बघा, 20% गुणदान हे मराठी, इंग्रजी, सामान्य गणित यांच्याशी निगडित राहील आणि 80% गुण हे पदाशी निगडित तांत्रिक राहणार आहे। लक्षात ठेवायचं, 80% गुण तुमचे टेक्निकलवर यावेळेस दिल्या जाणार आहे, हे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे। आता या ठिकाणी बघा, जिल्हा रुग्णालय ठाणे म्हणजे कोणत्या रुग्णालयात किती जागा रिक्त आहे आणि कोणत्या पदासाठी रिक्त आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। नव्याने निर्माण करायचे पदे, यामध्ये गट अ, गट ब, गट क सर्व पदे या ठिकाणी राहणार आहे। पण आपल्याला गट क आणि गट ड पदे महत्वाचे, कारण त्यांचीच भरती या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, रक्तपेढी तंत्रज्ञ, क्षयकिरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ठीक आहे, सफाईगार, शिपाई, स्वयंपाकी, पहारेकरी, सुरक्षा रक्षक हे पण पदे मित्रांनो यावेळेस भरल्या जाणार आहे। ठीक आहे, नंतर बीड जिल्हा बघा, बीड जिल्ह्याच्या पण जागा या ठिकाणी जाहीर केलेल्या आहे। ठीक आहे, मुकदमा, कक्षसेवक, नावी, स्वयंपाकी, पहारेकरी गट ड ची पदे असणार आहे 28 जागा या ठिकाणी आहे। टोटल 113 जागा आहे। नंतर अकोलामध्ये पण किती जागा रिक्त आहे तुम्ही चेक करू शकता। आहार तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई, सफाईगार। ठीक आहे, तर मित्रांनो संपूर्ण PDF या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। मदतनीसची पण पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहे। तर हे सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण PDF लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF उपलब्ध केल्या जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन। यामध्ये बघा, तुमची जी परीक्षा आहे एक तर TCS मार्फत घेतल्या जाणार आहे किंवा MPSC मार्फत घेतल्या जाणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, एक तर TCS कंपनी मार्फत तुमची एक्झाम घेतल्या जाईल किंवा MPSC मार्फत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर मित्रांनो, ही खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आरोग्य विभागाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। तर जाहिरातीबाबतची काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण जर PDF वाचायची असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।